आता बघूया टॉप 9 राजकीय बातम्या। पुढील काही तासात महायुतीचं खातेवाटप जाहीर होण्याची शक्यता, सूत्रांची माहिती। नाराजांची नाराजी आता दूर झाली, मंत्रिमंडळामध्ये संधी न मिळालेल्यांना पक्ष संघटनेत संधी मिळेल, विजय शिवतारे आणि सुर्वेंच्या नाराजीवर शिंदेंचं स्पष्टीकरण। शरद पवार गटाचे आमदार रोहित पाटील यांच्यानंतर सलील देशमुखांकडून सुद्धा अजित पवार यांची भेट, तर मतदारसंघातील कामांसंदर्भात भेट, रोहित पाटलांची प्रतिक्रिया। भुजबळांनी वेगळं होऊन दाखवावं, अजित पवारांच्या भेटीनंतर सुहास कांदेंचं भुजबळांना आव्हान, तर भुजबळांना केलेल्या कृत्याचं फळ मिळाल्याचं या ठिकाणी त्यांनी म्हटलंय, तर मी यामुळे आनंदी, कांदे यांची टीका। नाराज छगन भुजबळ यांची वेट अँड वॉचची भूमिका, कार्यकर्त्यांसोबतच्या चर्चेनंतर भुजबळ नाशिकहून मुंबईत येणार, अजित पवार गटाकडून अद्याप भुजबळांशी थेट संपर्क नाहीच। जास्त हुशारा मारू नका, 2.5 वर्षांनंतर मंत्री म्हणून मी पुन्हा येईन, अब्दुल सत्तार यांचा विरोधकांना इशारा। पंतप्रधान मोदी राहुल गांधींना घाबरतात, लोकसभेत आणि राज्यसभेत सत्ताधारी लोक चर्चा होऊ देत नाहीत, शहांच्या पोटात होतं तेच ओठांवर आलं, नाना पटोलेंचा निशाणा। विधानभवनाच्या पायऱ्यांवर भाजप आमदारांचं राहुल गांधी आणि काँग्रेस विरोधात आंदोलन, काँग्रेसनं सातत्याने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान केला, भाजप आमदारांकडून राहुल गांधींविरोधात घोषणा। महाविकास आघाडीच्या आमदारांचं विधानभवनाच्या पायऱ्यांवर आंदोलन, तर अमित शहांचं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसंदर्भातलं वक्तव्य, भाजप कार्यकर्त्यांनी काँग्रेस कार्यालयाची केलेली तोडफोड, यावरून विरोधक आक्रमक।